हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र एकच मोर्चा। सकाळी 10 वाजताची वेळ सोयीची नाही, त्यामुळे दोन्ही पक्ष मिळून वेळ आणि ठिकाणाबाबत चर्चा करू, संजय राऊतांची माहिती। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही। राज ठाकरेंनी आपल्याशी फोनवर चर्चा केल्याची संजय राऊतांची माहिती। एकच मोर्चा काढण्यावरती दोन्ही भावांचं एकमत। संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 वाटेल असा मोर्चा असेल, मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राज यांनी आंदोलनासंदर्भात स्वतः पुढाकार घेतल्याचाही दावा। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची आशिष शेलारांची प्रतिक्रिया, तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंतांची भूमिका। कुणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही, राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांचं उत्तर। मुंबईला गेल्यावरती दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचंही स्पष्ट केलं। हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदींमुळेच हा संदेश तळागाळाला पोहोचवणार, कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखीन एक धक्का, महानगर प्रमुख विलास शिंदे करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। रविवारी 8 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे 150 कोटींची जमीन। हैदराबादच्या सालारजंग कुटुंबांच्या वंशजाने जमीन भेट दिल्याची माहिती। भुमरे पितापुत्र आणि चालक जावेद रसूलची चौकशी सुरू। विदर्भामध्ये अनेक भागात पूरस्थिती, वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना पावसाने झोडपलं। वर्धा आणि यवतमाळमध्ये वीज पडून 3घांचा मृत्यू। आजपासून ओडिशातल्या पुरीमध्ये जगन्नाथाची रथयात्रा। 200 टनाहून अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार, जगभरातनं असंख्य भाविक दाखल। हेडलाइन